गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 ने 3 मार्च 2026 रोजी पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत दीक्षित नगर येथे रात्रीच्या वेळी घरफोडी झाली। त्या घरफोडीमध्ये एकूण 84 तोळे सोने, 900 ग्रॅम चांदी, 10,000 रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीस गेला। सदर गुन्ह्याचा समांतर तपास क्राइम ब्रांच युनिट 6 ने करत असताना गोपनीय माहिती युनिट क्रमांक 7 चे पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र पांडे यांना मिळाली। त्या माहितीवरून युनिट 6 चे एपीआय सचिन गायकवाड, पीएसआय राहुल रोटे, सहायक फौजदार खांडरे, एससी नारायण पारवेकर, एससी भारती, पोलीस कॉन्स्टेबल निलेश श्रीपात्रे, प्रफुल्ल पारदी, रवींद्र राऊत, लक्ष्मीकांत सोनटक्के, अजिंक्य घुले, राहुल पाटील, सहायक फौजदार हंसराज ठाकूर तसेच सायबरचे पीएसआय झिंगरे तसेच त्यांची टीम यांच्या मदतीने नमूद गुन्ह्यातील सुरुवातीला 2 आरोपी अटक केले। त्या आरोपीकडून विचारपूस केल्या असता त्यांनी चोरलेला मुद्देमाल संतोष धमगाय यांच्याकडून विल्हेवाट लावल्याचे समजल्याने संतोष याला सुद्धा आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केले। संतोषकडून परत विचारपूस केल्या असता त्यांनी सदरचा मुद्देमाल हे यातील आरोपी किशोर राहुल करवाडे यांच्या आईने संतोष धमगायला दिले असून किशोरच्या आईने हे सर्व मुद्देमाल संतोष धमगायच्या कडून विल्हेवाट लावलेली आहे। त्या पैशातून आरोपीने प्लॉट खरेदी केलेली आहे। ते सुद्धा आम्ही तपासाकरता व योग्य कारवाई करता ताब्यात घेतलेलं आहे। तसेच ह्या चोरीच्या मुद्देमालातून त्यांनी वेरणा हे सुद्धा चोरीस गेलेलं आहे। ती वेरणा कार सुद्धा जप्त करण्यात येत आहे। तसेच बँकेची पासबुक आणि आरोपीच्या घरझडतीमध्ये 6 तोळे सोने जे मूळ FIR मध्ये आहे ते 6 तोळे सोने आणि 1,70,000 रोख रक्कम आणि 4 मोबाईल असे पूर्ण एकंदरीत एकूण 19,65,000 रुपयेचा मुद्देमाल युनिट क्रमांक 6 ने जप्त केलेला आहे। यामध्ये एक पाहिजे आरोपी आहे तो सुद्धा फरार आहे। तपास चालू असल्याने आम्ही नाव त्याचं अजून ओपन करणार नाही। तो सुद्धा फरार आहे। त्याच्याकडे इतर या गुन्ह्यातला मुद्देमाल आहे। आम्ही त्यांचा शोध घेऊन त्या आरोपीकडून परत मुद्देमाल आम्ही जप्त करत आहोत। सदरची कारवाई ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, सहपोलीस आयुक्त श्री रेड्डी साहेब, ॲडिशनल CP क्राईम श्री दाभाडे साहेब तसेच डिटेक्शन श्री अग्रवाल साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री वैभव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात हा गुन्हा उघडकीस आला आहे।